बऱ्याच मुलांच्या डोळ्याला लागून जातात गोष्टी. मुलांमध्ये होणारा डोळ्याचा ट्रॉमा खूप आमच्यासाठी सगळ्यात जास्त पेनफुल असणारी गोष्ट आहे. कारण मुलांना ना अंदाज येत नाही पटकन, टोकदार गोष्टी हातात असतात आणि त्या सटकन व्हेलॉसिटीने डोळ्यात जातात आणि जरी त्यांनी ब्लिंक केलं तरी तेवढ्यात तो डॅमेज झालेला असतो. तर डॅमेज अनेक लेवलला होऊ शकतो. तुमचं समोरचं, आता जिजाच्या बाबतीत ते झालं होतं की समोरचं कॉर्निया किंवा बुबुळाचा एक लेअर तिचा स्क्रॅच झाला. तो स्क्रॅच झाल्या कारणामुळे त्यातल्या आतल्या ज्या डोळ्याच्या बुबुळाच्या आतल्या लेअरच्या ज्या नर्व्ह असतात त्या एक्सपोज होतात आणि त्याच्यामुळे पेन होतं प्रचंड आणि लाईटकडे बघता येत नाही मुलांना. मुलं डोळे बंद करून घेतात किंवा चोळतात कारण ते खरचटलेलं असतं. ते त्याच्यानं पापणी फिरली की ते खाजल्यासारखं होतं, टोचल्यासारखं होतं आणि मग मुलं चोळायला जातात. तर त्यामुळे अशा गोष्टींकडे काही लागलं तर ते लाईटली नका घेऊ तुम्ही. म्हणजे असं कुठे काय झालंय असं नको त्याच्यात, कारण जे काही लागतं डोळ्यात त्याच्याबरोबर जंतू पण इम्प्लांट होतात. म्हणजे थोडेसे शहराच्या बाहेर राहणारी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये गवताची काठी डोळ्यात लागल्याने बुबुळाला अल्सर झालेत. अशा पण गोष्टी असतात. किंवा वाटताना तो ट्रॉमा खूप सटल वाटतो पण तो असतो खूप सिव्हिअर. म्हणजे माझ्या एका कलिगचा मुलगा होता, तो बर्थडे सेलिब्रेशन झालेलं होतं आणि पेस्ट्रीज दिल्या होत्या छोट्या मुलांना, त्या छोट्या पॅक करून दिल्या होत्या. तर ही वॉज व्हेरी एक्साइटेड की आपण सगळ्यांना ते देऊया. आणि तो कात्री त्याने आईच्या नकळत घेतली, 6 वर्षाचा मुलगा, आणि तो ते सेलोटेप उचकटायला गेला आणि ती कात्री म्हणजे ते इतका पटकन ते त्यांनी उचकटलं आणि डायरेक्ट कात्री डोळ्यात लागली. तो पूर्ण कॉर्निया असा शेल झाला. बापरे. तर ह्या भयानक गोष्टी घेऊ शकतात. किंवा एस्पेशली दिवाळीच्या वेळेला जे फटाक्यांनी इंजुरी होतात, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो फटाका डोळ्यात फुटलेला असतो. बरोबर. तर अशा जेव्हा इंजुरी होतात त्या इंजुरी, डोळा अतिशय नाजूक अवयव आहे. म्हणजे नुसता एक फटका लागला तरी डोळ्याच्या फार पडद्यापर्यंत तुम्हाला इंजुरी होऊ शकते, जोरदार फटका लागला आणि ते मुलांना कळत नाही की ह्या इंजुरी होतात. किंवा काही काही वेळेला मुलं शांतपणे क्लासरूम मध्ये किंवा नोटबुक मध्ये लिहित असतात, दोन्ही साईडला टोक असणारी पेन्सिल असते आणि मागचा मुलगा येऊन धप्पा देतो पाठीत आणि पेन्सिल डायरेक्ट डोळ्यात जाते. असेही इन्सिडेंट्स घडलेले आहेत. किंवा खाली वागतात आणि वर सरकतात आणि डोळ्याच्या कॉर्नरला इथे टेबलाचं टोक लागतं. तर असेही किंवा फ्रॅक्चर्स होतात इथे टेबलाचा टोक लागून. अशाही गोष्टी झालेल्या आहेत. सो मुलांना झालेला ट्रॉमा हा खूप लाईटली घेण्याची गोष्ट नाही. डोळ्याचा ट्रॉमा ते तुम्ही फक्त लाल झालंय सोडून दिलं, कुठेतरी ओव्हर द काउंटर मेडिसिन आणलं, डोळ्यात टाकलं नाही. ते मी म्हणलं तसं तो डोळ्याच्या नसेपर्यंत, पडद्यापर्यंत आतल्या नाजूक अवयवांना झालेला ट्रॉमा असू शकतो. शटल लागणं डोळ्याला, बॅडमिंटन खेळतात मुलं, किंवा खूप मोठी मुलं असतात ती पळापळ करत असताना काहीतरी हातात त्यांच्या असतं आणि ते अचानक लागतं लहान मुलाला, हाईट कमी असते त्याच्यावर. अशा गोष्टी घडू शकतात. सो ह्याला ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घ्यायची नाहीत. आणि बऱ्याच वेळा